महाराष्ट्र शासनाने पर्यावरणावर विशेष भाग दिलेला आहे आणि त्यामुळे गावात कुऱ्हाडबंदी आपण केला आणि कुऱ्हाडबंदी केल्यामुळे गावकऱ्यांना जसं काड्यांची गरज असतो, स्वयंपाकासाठी ठीक आहे की गॅसचा वापर केला जातात, पण आंघोळीसाठी त्यांना पाण्याची गरज असल्यामुळे असं आमच्यात मनात आपले ग्रामसेवक लंजे साहेब आणि आमच्या सर्व कमिटीच्या याच्या मनात संकल्पना आली का आपण गावात व्हीटरच्या द्वारे आपण गरम पाण्याची व्यवस्था करू आणि त्यामुळे आपण सकाळला 6 वाजे ते सायंकाळ दुपारला 9 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आपण गरम पाणी देत आहोत। त्यामुळे कसं आहे की जे लोकांना जे धुग्यामुळे डोळे वगैरे जे खराब व्हायचे, महिलांना सकाळी म्हणजे अजून झाड कटाई करून काळे आणून घरी जमा करून त्या सगळे पेटवायला लागत होते, हे संपूर्ण आपण गावात बंदी केला आणि बंदी केल्यामुळे आपण हा नवीन उपक्रम नाविन्य असा उपक्रम आपण आपल्या गावामध्ये हाती घेतला। जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाव आहेत, आदर्श गाव जे आहेत, जसं पोपटराव पवार आहेत त्यांचं किंवा मग रायगड सिद्धी वगैरे आहेत जे आदर्श गावामध्ये मोडले जातात, तशा पद्धतीचं विकसित करण्यासाठी किंवा गावातल्या लोकांची पत वाढवण्यासाठी म्हणजे आर्थिक पत वाढवण्यासाठी तुम्ही कुठले नियोजन करणार त्या दृष्टीने काय प्रयत्न चालू आहे? आपण काय केलं की MRGच्या माध्यमातून सामाजिक वनीकरणामध्ये आपण 2 ते 3 लाखाची रोपवाटिका तयार केला आणि प्रत्येक कुटुंबाला सातत्याने 15 ते 20 दिवस फेरवाय जसं काम त्यांच्या हाताला मिळावं अशा पद्धतीचं आपला काम सुरू आहे। सातत्याने 2-4 वर्षापासून आपल्याला म्हणजे रोजगार आपण उपलब्ध करून दिला। राळेगाव शिंदे आणि पोपटराव पवारचा जो विषय आला, पोपटराव पवारच्या आणि राळेगाव शिंदेला मी सुद्धा गेलेला आहे आणि त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि आपली भौगोलिक परिस्थितीमध्ये फरक आहे आणि तिथल्या परिस्थितीवरनं आपल्या परिस्थितीमध्ये तफावत आहे, परंतु आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या गावामध्ये कसं काम करताय त्या पद्धतीचं आपण काम केलेलं आहे आणि म्हणून रोजगारांना म्हणजे मजुरांना कसा रोजगार मिळेल म्हणून आपण 2 ते 3 लाखाची दरवर्षी आपण रोपवाटिका तयार करत असतो आणि पूर्ण जिल्ह्यात नंतर तालुक्यात जिथे जिथे झाडे लागतात तिथे तिथे पुरवण्याचं काम आपण सातत्याने करत आहोत।